हा माहित नाही कोण होय, तर माझ्या कानाला फोन लावत होता. कॉलेजच्या बाहेर इतके सारे ट्रक होते. हाय मित्रांनो, मी निघालो ब्रह्मपुरी मधून कॉलेजसाठी जायला. रस्त्यामध्येच माझा मित्र माझी वाट बघत होता अंकुश. सोबत आम्ही निघालो होतो ट्रॅव्हल्स साठी, पण ट्रॅव्हल्स काही थांबत नव्हती इथं. मग आम्ही चालले गेलो पायदळ. आम्ही समोर येतच होतो की इथं ट्रेन पण जात होती, तर आम्हाला ट्रेन जातपर्यंत इथंच थांबावे लागलं. आणि अंकुश आणि मी आम्ही सगळे जे निघणं पण इथून मग एका ट्रकला हात दाखवला, तो थांबला आणि आम्ही दोघं तिघं पण निघालो ट्रकमध्ये. हा जो ट्रक होता तो रेतीसाठी जात होता आणि या रोडनं आमच्या इतके सारे ट्रक लागून होते. ते हे बघा 80-90 ट्रक ते इथंच लागून होते. कॉलेज करून मी जात होतो गावला. तिथे मला नेरीचा छान मित्र भेटला. दादा माहित नाही कोण होतं माझ्या साईडला, पण तो लावत होता, पण कानाला माझ्या लावत होता. तो मला तर काही समजलं. पाहता आम्ही पण चिमूर मध्ये पोहोचून गेलो. दोघांनी पण नाश्ता पण केला आणि बस पण लागून होती. बस मध्ये बसलो आणि डायरेक्ट नेरीला चालले गेलो आम्ही. बस तर पूर्ण स्कूलच्या मुलांनाच भरली होती. इथं तर जायला पण जागा नव्हतं. घरी आल्यावर सायंकाळच्या वेळेस निखिल आणि मी दोघे पण थैला घेऊन निघलो कुठं बाहेर. आम्ही खूप सारे इथे बिस्किटचे पॉकेट घेतले. तुम्हाला वाटत असेल दुकान तर नाही टाकत आहे, पण हे दुकानासाठी नवे मित्रांनो. ज्यांना काही माहित असेल त्यांना कमेंट मध्ये सांगा कायच्यासाठी आम्ही इतके सारे घेतले. तर आल्यानंतर डायरेक्ट थैलाच भरून दिला होता. आम्हाला मम्मीचे रिॲक्शन पाहायचे होते, तर आम्ही घरी येऊन एक एक खोलून दाखवत होतो मम्मीला. मम्मी तर म्हणत होते कशासाठी कोणासाठी आहे म्हणून. बघा आमच्याकडे किती सारे पॉकेट होते. तुम्हाला समोरच्या व्हिडिओ मध्ये सांगते कशासाठी होते तर.